आपण करूया स्वयंपाकाला सुरुवात. आज काय बनवणार आहे मी बघा. हे एवढे आंबे. आता आज बनवायचं आपण आमरस. म्हणलं आता आज बनवा आमरस आणि पावट्यातला भात चपाती. तर आता हे आंबे आपण प्रथम धुवून घेऊया. हे बघा, इतके मोठे मोठे आंबे आणले होते, पिकट ठेवले होते, पिकलेत आता आंबे. आता त्या दिवशी पण आणलेत, काल परवा जांभळं आणि आंब. ते पण आंबे पिकले की असेच चांगले पिकतील, त्यावेळेस ही करता येतील. आता हे आंबे प्रथम आपण धुवून घ्यायचं तर चांगलं आणि आमरस करूया. आमरस करताना ते पिळून बिळून असे काढतात ना, तशा पद्धतीने नाही मी करत बघा आमरस. मी आता कसं करते हे बघा. आंबे चांगले धुवून घ्यायचं आणि ह्याचे ना वरचं हे काढून घ्यायचं. साल अशाच पद्धतीनं साल सर्वी काढून घ्यायची. निघायचं हातानं सोलून घ्यायचा आणि नंतर मग चाकूने ह्याचे काप पाडून घ्यायचे. आणि चाकून काप पाडून घेऊन ये ना, मग काय करायचं हे बघा, अशा पद्धतीनं असा पूर्ण आंबा सोलून घ्यायचा. आंबा सोलून घेते आणि ह्याचा असं काप पडते बघा आंब्याचा. आणि आज करायचा आमरस. हे पहा, अशा पद्धतीनं पूर्ण हा साल सोलून घेतली. आता ह्याचा गीर आहे ना, हा असा चाकून काढून घ्यायचा पूर्ण आंब्याचा. हे पहा, काही अशी पिळून पिळून हाताने असं चिवकडून काढतात ना, मला अजिबात तसं आवडत नाही, घाण वाटती. आणि तो आमरस खायला पण मग आवडत नाही. असा पिळून पिळून हाताने कुया वगैरे असे चुळून काढतात ना, तशा पद्धतीचा आमरस मला नाही आवडत. मी ह्या अशा पद्धतीने बनवते बघा. हे असं काढायचा आणि ही साल, ह्या कुयांचा साल असं छानसं साफ होतो. अशा पद्धतीने हे आंब्यांचा आता साल काढून घेते आणि नंतर ना मग मिक्सरमधनं आपण काढूया बघा, दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने सर्व आंब्यांचा रस मी असा काढलाय बघा. असे काप काढले ते. हे पहा, व्यवस्थित आपण काप पाडून घ्यायचा. बघा, ताटातच कुई पडली. अशा पद्धतीने काढायचा आणि नंतर ना मग हा मिक्सरमधून काढून घ्यायचा. अशा पद्धतीने मी नेहमी असा आमरस बनवते. हे पहा, कसं निघालाय आंब्याचा गीर, हा एवढा निघाला बघा. आणि हे पहा, असं काढलं ना म्हणजे सालीला पण जात नाही. साल अशी सोलून घ्यायची, सोलून घ्यायचा. कुया पण छानशा अशा कुईचा पूर्ण चाकून गाभा निघतो. अशा पद्धतीने हा आमरस करायचा. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. हे पहा, आंब्याचे काप पूर्ण झाले करून शनी आपले. आंबा भरपूर गोड आहे. हे एवढं झाले. आता मिक्सरमधनं काढायचं आहे. तर त्याच्यात टाकण्यासाठी हे बघा, हे वेलची, जायफळ घेतलंय. थोडंसं जायफळ खिसून टाकणारेला, वेलची सोलून टाकते बारीक करून ह्याच्यात साखरत. आणि गुळ टाकायला हा एवढाच गुळ घेतलाय आमरसमध्ये, कारण आंबा खूप गोड आहे. थोडासा वेळेस गुळ टाकते. आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेते. पहा, अशा पद्धतीत आता मिक्सरमधनं बांधते. हे पहा, आमरस आपला तयार झाला. मिक्सरमधून काढलं. हे अशा पद्धतीनं आमरस झाला. पाणी नाही वापरलं, दूध नाही, नुसत्या आंब्याचा असा केलाय पूर्ण. चला मग आता पुढच्या स्वयंपाकाची सुरुवात करूया. झाला आमरस. आता हा फ्रीजमध्ये ठेवते. आमरस झाला तयार की लगेच वाटाणा सोलून घेतलं बघा. वाटाणा सोलून झालाय. तांदूळ धुवून आणले. आता हे कांदा टमाटर चिरून घेते, मसाला तयार करून घेते. की लगेच आता मसाले भात टाकते. भात टाकते. भात उकळेपर्यंत लगेच पीठ मळते आणि चपात्या करून घेते. अशी स्वयंपाकाची माझी गडबड असते. एकदा लागले की पटकन उरकून घेते. स्वयंपाकाला सुरुवात केली ना मग पटकन होतो. अशा पद्धतीने मी सुरुवात करत असते बघा. तेल टाकले, चांगले कांदा टाकलाय, कांदा टाकला, टमाटो टाकून घेते, भात फोडणीला टाकून चांगली घेते. स्वयंपाक उरकते. तुमचा झाला असेल. हे पहा, अशा पद्धतीने मसाले भात बनवला मी. छानसे तांदूळ परतले गेले त्याच्यात. आता गरम पाणी ओतून घेते. आता आपण याच्यात गरम पाणी येते.
एक शिट्टीत आपला भात होणार. हे पहा आपण आता भात टाकलाय शिजायला कुकरला. कुकर होईपर्यंत आता आपलं पीठ मळून घेते आणि इकडे चपात्या लाटून घेते. पटकन अशा आता चपात्या लाटते. आता आपण पीठ मळून घेऊया. चपात्याचा गोळा करून घेऊ. पटकन असं पीठ मळते. तुमचा स्वयंपाक झाला असेल, स्वयंपाकाला उशिरा लागते, मी स्वयंपाकाला पण पटपट उरकून घेते. होतो माझा लगेच स्वयंपाक. 9 वाजेपर्यंत होतो, 9 साडेनऊपर्यंत होतो स्वयंपाक. आम्ही उशिराच जेवतो ना, त्यामुळे स्वयंपाक पण मी उशिराच बनवत असते. हे पहा आपलं पीठ मळून झालेले आहे. आता आपण चपात्या लाटून घेऊया. पटकन आता अशा चपात्या लाटून घेते. झाला स्वयंपाक आपला. तर चपात्या लाटायच्याच बाकी आहेत. चपातीच्या आतून तेल आहे ना भरपूर असं लावायचं. घडी घालताना पण पॅक एकदम बंद करायचे. अशा पद्धतीने मग मी चपात्या करते बघा. त्याला 4 पदर सुटतात चपातीला. मागच्या व्हिडिओमध्ये मी 4 पदराची चपाती कशी लाटायची तेही दाखवलं होतं. आता पटपट पटपट लाटून शनी चपात्या. हे पहा अशा पद्धतीने चपात्या लाटून घ्यायच्या. म्हणजे आपली चपाती लाटून तर पटकन आपण आता तव्यात टाकून घेऊया. तवा छानसा तापलाय. छानसा तवा तापलाय कडक. हे पहा झाल्या चपात्या लाटून घ्यायच्या अशा पटपट. चपात्या लाटून घेते. आता झाला स्वयंपाक. तुमचा झाला का स्वयंपाक? चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की बघा. मला सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.